जय महाराष्ट्र। बघा, एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मला तुम्हाला सर्वात पहिलं जे सजेशन राहणार ते हेच राहणार की जो तुमचा प्लॉट आहे, जिथे तुम्ही बांधकाम करणार आहात, तो प्लॉट कुठेही पडून जाणार नाही आहे। त्याचप्रमाणे ज्या बँकेकडून तुम्ही किंवा फायनान्स डिपार्टमेंटकडून तुम्ही होम लोन घेणार आहात, ते बँकसुद्धा पडून जाणार नाही आहे। त्यामुळे आपण लाखो रुपये खर्च करून जर घर बांधकाम करत आहोत, ते पण होम लोन घेऊन, तर अशा केसमध्ये सर्वात पहिलं सजेशन हेच की गडबड करू नका आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की ॲक्च्युअलमध्ये जर होम लोन घेत असू तर कोणत्या पद्धतीने आपण आपलं घर बांधकाम करणं अपेक्षित आहे। तर बघा, आपण उदाहरण म्हणून बघू की समजा 30 बाय 60चा आपल्याकडे प्लॉट आहे फूटमध्ये, आणि आपल्याला बांधकाम परवानगी पण घ्यायची आहे, बांधकाम करायचं आहे आणि होम लोन सुद्धा घ्यायचं आहे। पण यावेळी सर्वात आधी आपण बँकेकडे नाही जायचं किंवा इवन महानगरपालिकेकडे किंवा नगरपालिकेकडे सुद्धा नाही जायचं आहे। आपण प्लॉट घेतल्यानंतर आपल्या डॉक्युमेंट्सवर जी मेजरमेंट आहे, जसं उदाहरणार्थ या केसमध्ये 30 बाय 60चा आपला प्लॉट आहे, तर या केसमध्ये सर्वात आधी ऑन साईट म्हणजे त्या प्लॉटवर जाऊन तिथे मोजणी करून घ्या आणि ॲक्च्युअलमध्ये डिमार्केशन म्हणजे तिथे जे 4 आपले कोपरे राहतील ABCD ते तिथं मार्क करून घ्या आणि ते मार्क केल्यानंतर प्रत्येक बाजू मोजून घ्या की खरोखर 30 बाय 60चं आहे की नाही। मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। एका केसमध्ये असंच 30 बाय 60चं मेजरमेंट खरेदीवर लिहिलेलं होतं, लेआउटवर सुद्धा तेच मेजरमेंट होतं, पण ज्यावेळी प्रत्यक्षात मोजणी करण्यात आली त्यावेळी असं लक्षात आलं की जे मेजरमेंट आहे 60 आणि 30 बाय 60 हे लिहिलेलं असूनसुद्धा त्या 30च्या जागी प्लॉटमध्ये कोस किंवा आपण तिरकसपणा आला होता आणि त्यामुळे ते 29 फूट भरत होतं। आता तुम्ही म्हणू शकाल की एका फुटाने काय फरक पडतो, पण या एका फुटाने सुद्धा आपल्या नकाशावर परमिशनवर फरक पडू शकतो। त्यामुळे जे प्रत्यक्ष मोजमाप तिथे आहे ते आधी मोजून घेणे, म्हणजेच काय की आपला प्लॉट मोजून घेणे ही सर्वात पहिली आपली स्टेप राहणार। आता दुसरी स्टेप ही पूर्णपणे डिपेंड करणार तुम्ही जे मोजमाप घेतलेलं आहे त्याप्रमाणे, म्हणजे कागदावर जरी 30 बाय 60 असेल पण तो प्रत्यक्षात मोजल्यानंतर जे मेजरमेंट तुमच्याकडे आलेले आहे ते मोजलेले मेजरमेंट तुम्ही संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टला दाखवा। कारण बघा, आपल्याला वर्किंग प्लॅन तयार करायचा आहे। वर्किंग प्लॅन या शब्दाचा नेमका अर्थ काय ते बघू। तुम्ही एवढे लाखो रुपये पैसे खर्च करता, तर तुमच्या त्या प्लॉटबद्दल काही अपेक्षा आहेत की मला तिथे 1 BHK तयार करायचं आहे, 2 BHK तयार करायचं आहे, G+1 किंवा G+2 अशा प्रकारचं बांधकाम करायचं आहे। आता एक गोष्ट तुम्हाला सामान्यतः माहिती आहे की संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या नकाशामध्ये जी जागा आपल्याला सोडावी लागते ती जास्त सोडावी लागते। तर अशा केसमध्ये होऊ शकते की आपलं ॲक्च्युअल बांधकाम हे वेगळं असू शकते अपेक्षेप्रमाणे। मग अपेक्षेप्रमाणे आधी जे आपल्याला बांधकाम करायचं आहे, संबंधित नकाशा हा संबंधित इंजिनियरकडून किंवा आर्किटेक्टकडून काढून घ्या आणि त्यासाठी जे मेजरमेंट आहेत हे जे तुम्ही प्लॉटवरून मोजलेले मेजरमेंट आहेत ते इंजिनियरला द्या आणि सर्व डिटेल डिस्कशन करून त्यांच्यासोबत तो नकाशा तयार करा। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण वर्किंग प्लॅन तयार करत असतो म्हणजे हा प्रत्यक्ष ॲक्च्युअलमध्ये जे आपण बांधकाम करणार हा त्या गोष्टीचा नकाशा आहे। त्यामुळे हा नकाशा तयार करत असताना यामध्ये जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा, कारण की एक वेळा जर समजा तुम्ही इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला सांगितलं की हो हा मला नकाशा मान्य आहे आणि त्या नकाशावर जर काम सुरू झालं, तिथे जर साईटवर लेआउट सुरू झालं, त्यानंतर आपण नकाशामध्ये बदल करू शकत नाही आणि बदल करायलाही गेलं तर तुमचंच नुकसान होणार। इंजिनियर तर कागदावर किंवा म्हणू शकतो की साईटवर बदल करून देतील, पण त्यामध्ये नुकसान तुमचं होणार। त्यामुळे वर्किंग प्लॅन तयार करताना पूर्ण वेळ हा वर्किंग प्लॅन तयार करण्यासाठी द्या, सर्व गोष्टी त्यामध्ये पूर्ण होतील यासाठी हा वेळ वर्किंग प्लॅनला देणे अपेक्षित आहे। आता आपला वर्किंग प्लॅन तयार झालेला आहे। आता मुद्दा आहे की आपल्याला परमिशनसुद्धा घ्यायचे संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिकेकडून। आता यावेळी आपण जे साईटवर मेजरमेंट घेतले होते त्याचा इथे काही संबंध नाही। आपल्या डॉक्युमेंटवर जे मेजरमेंट आहे त्याप्रमाणे इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडून अशा पद्धतीचा परमिशनचा नकाशासुद्धा तयार करून घ्या। आता बघा, या केसमध्ये तुमच्याकडे 2 नकाशे तयार झालेले आहेत, एक वर्किंग प्लॅन आणि दुसरा आहे आपला परमिशनचा नकाशा। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची प्लॉट जो आहे किंवा जी जागा आहे ही जर जास्त असेल तर वर्किंग प्लॅन आणि सबमिशन प्लॅन किंवा परमिशन प्लॅन हा एकच होणार, त्यावेळी आपल्याला जास्त अडचण जाणार नाही। पण जर आपली प्लॉटची एरिया कमी असेल, प्लॉटची विड्थ आणि लेंथ जर कमी असेल, तर अशा केसमध्ये परमिशनचा नकाशा हा वेगळा बनू शकतो आणि वर्किंगचा नकाशा हा वेगळा बनू शकतो। आता बघा, आपल्याकडे दोन्ही नकाशा तयार झालेले आहेत। त्या नकाशावरून त्यामधील जो वर्किंग प्लॅन आहे, जो की ॲक्च्युअलमध्ये आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत, त्या नकाशावरून संबंधित बांधकामासाठी किती खर्च येणार आहे किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की एस्टिमेट कॅल्क्युलेशन इथे करायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, या स्टेजमध्ये किंवा या स्टेपमध्ये जे आपण एस्टिमेट काढणार आहोत किंवा कन्स्ट्रक्शन कॉस्ट काढणार आहोत,
ही जास्तीत जास्त ॲक्युरेट असणे अपेक्षित आहे। त्यामुळे संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांच्याकडून जो वर्किंग प्लॅन आहे त्यामध्ये खरोखर ॲक्च्युअलमध्ये जर मी बांधकाम करणार आहोत तर किती खर्च येईल अशा पद्धतीचे एस्टिमेट तयार करून घ्या। आता बघा, आपल्याकडे नकाशा पण आहे, त्यानंतर एस्टिमेटसुद्धा आहे। आता अशा केसमध्ये आपल्याला परमिशनसाठी जो नकाशा आहे तो अप्लाय करायचा आहे। परमिशनसाठी अप्लाय केल्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परमिशन येईपर्यंत म्हणजे तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट येईपर्यंत बांधकामाला सुरुवात करू नका। असे केल्यास तुम्हाला महानगरपालिकेकडून आणि बँकेकडून किंवा संबंधित जे होम लोन प्रोव्हाइड करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून त्रास होऊ शकतो आणि त्यामध्ये तुमचंच वेळ आणि पैशाचं नुकसान होणार। त्यामुळे जर आपण अप्लाय करत आहोत, म्हणजे ही स्टेज आहे आपली परमिशनला अप्लाय करण्याची, तर यावेळी शांतता ठेवणे फार गरजेचं आहे। जो वेळ सरकारी कामामध्ये लागणार आहे तो लागणारच। परमिशन येईपर्यंत बांधकाम करू नका किंवा सुरुवातसुद्धा करू नका। आणि सर्वात शेवटची पण सर्वात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आता आपल्याला होम लोनसाठी अप्लाय करायचं आहे। पण अप्लाय करताना आपण जो वर्किंग प्लॅन तयार केला होता त्याची एक प्रिंट, त्यानंतर जो परमिशनचा नकाशा आहे त्याची एक प्रिंट आणि आपण जे एस्टिमेट तयार केलं होतं की ज्यावर एक्झॅक्टली किती कन्स्ट्रक्शन कॉस्ट येणार आहे, हे 3 डॉक्युमेंट संबंधित बँकेला किंवा होम लोन प्रोव्हाइड करणाऱ्या एजन्सीच्या समोर ठेवा आणि त्यांना सांगा की परमिशनचा नकाशा हा आहे, मला ॲक्च्युअल बांधकाम अशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजे वर्किंग प्लॅन हा आहे आणि मला जे खर्च लागणार आहे ॲक्च्युअलमध्ये हा एवढा आहे। मी आता इथे एक उदाहरण देत आहो फक्त, ठीक आहे, की होऊ शकते की या केसमध्ये तुम्हाला 30 लाख रुपये खर्च येत आहे, एस्टिमेटप्रमाणे दिसलेला आहे। आणि वर्किंगमध्ये जो एरिया आहे मी फक्त उदाहरण देत आहो, ठीक आहे। वर्किंगमध्ये जे आपल्याला आहे उदाहरणार्थ होऊ शकते की आपल्या केसमध्ये एक 900 स्क्वेअर फूटचं ग्राउंड फ्लोअरलाच आपलं बांधकाम येत आहे आणि G+1चं आपण कन्स्ट्रक्शन करत आहोत, ठीक आहे, अशा पद्धतीचे आहे। पण परमिशनमध्ये जी परमिशन आपल्याला मिळत आहे ती ग्राउंड फ्लोअरला फक्त 700 स्क्वेअर फीटच मिळत आहे। म्हणजे आपला परमिशनचा नकाशा वेगळा होत आहे, तिथे एरिया वेगळा आहे, तिथे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वेगळी आहे। जो वर्किंग आहे नकाशा तिथे एरिया वेगळा आहे, तिथे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वेगळी आहे। तर ह्या 2 गोष्टी किंवा हे 3 डॉक्युमेंट, परमिशनचा नकाशा, त्यानंतर एस्टिमेट आणि वर्किंग प्लॅन, हे सर्व त्या बँकेसमोर किंवा संबंधित एजन्सीसमोर ठेवा आणि त्यांना सांगा की अशा पद्धतीने जर मला होम लोनसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला काही अडचण आहे का। कारण बघा काय होणार, होम लोनसाठी जेव्हा आपण अप्लाय करतो मग ते नॅशनलाइज बँक असो किंवा प्रायव्हेट फायनान्स कंपनी असो, सर्वांसाठी तुम्ही एक क्लायंट असता, एक ग्राहक असतात। तर आधी जी त्यांची स्ट्रॅटेजी असते ती हीच असते की यांना फारशी माहिती न देता आधी यांना कॅप्चर करायचं, म्हणजे यांना आपल्या बँकेमध्ये आधी किंवा आपल्या जी स्कीम आहे त्यामध्ये यांना ॲड करून घ्यायचं। त्यामुळे काय होणार, पुढे जर काही अडचण आली पण तर ती अडचण त्या संबंधित ग्राहकाला येणार, बँकेला नाही, तुम्हाला तर हप्ते फेडायचेच आहे। तर अशी अडचण आपल्याला यायला नको म्हणून आधीच तुम्ही संबंधित बँकेला किंवा त्या फायनान्स कंपनीला कैचीत पकडायचं आहे। आता कैचीत पकडायचं आहे म्हणजे नेमकं काय, या केसमध्ये त्यांच्यासोबत स्पष्ट बोलायचं आहे की माझं बांधकाम अशा पद्धतीने होणार, परमिशन अशी आहे, तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला आताच सांगा, यासाठी काय डॉक्युमेंट हवे आहेत ते मला आताच सांगा। कारण तुम्ही एक वेळा जर बांधकाम सुरू केलं, तुम्ही स्वतः जर एक वेळा बांधकाम सुरू केलं त्यानंतर तिथे पैशाचा खर्च जो आहे तो कंटिन्युअसली सुरू राहणार आहे, पैशांची डिमांड ही कंटिन्युअसली सुरू राहणार आहे आणि तुम्ही बांधकाम करत आहात होम लोनवर। अशा वेळी जर बँकेने काही एक कारण देऊन जर तुमचं पेमेंट थांबवलं तर अशा केसमध्ये तुमचं आर्थिक नुकसान तर होणारच, तुम्हाला हप्ते तर फेडायचेच आहेत, पण तुमचा वेळसुद्धा वाया जाणार आणि होऊ शकते त्यामुळे सुद्धा जर पुढे चालून जर बांधकामाचे त्या दरम्यान जर रेट वाढत राहिले तर ते पण तुमचं नुकसान होणार। असे नुकसान नको व्हायला म्हणून तुम्ही आधीच बँकेसोबत या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या आणि मग जेव्हा तुम्ही स्वतःहून समाधानी व्हाल आणि बँकसुद्धा तुम्हाला या बाबतीत काही अडचण नाही अशा प्रकारचं क्लिअरन्स देईल, त्यावेळी तुम्ही अप्लाय करा होम लोनसाठी। मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल। काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि संबंधित सर्व लिंक किंवा इतर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। तसेच तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला घर बांधकाम आणि बांधकाम परवानगी संबंधित सेवा हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। धन्यवाद।